अमरावतीत नवरात्र उत्सवाची धूम असताना राजापेठ येथील श्री अंबा एकविरा नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदा भक्तांसाठी एक खास आणि ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिली आहे। शक्तिपीठ म्हणून मान्यता असलेल्या हिंगलाज माता देवीची प्रतिमा मंडळात स्थापन करण्यात आली आहे। पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे मूळ मंदिर असलेल्या आणि अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर येथे प्रतिकृती असलेली ही जागृत प्रतिमा आता शहरातच भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। हा केवळ धार्मिक सोहळा नसून इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अमरावती शहरात नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे। राजापेठेतील श्री अंबा एकविरा नवदुर्गोत्सव मंडळ दरवर्षी आकर्षक देखाव्यांसाठी ओळखले जाते। यंदा मंडळाने 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हिंगलाज माता देवीची भव्य प्रतिमा स्थापित केली आहे। हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्थित असून जगभरात त्याला शक्तिपीठ म्हणून मान्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलाजपूर गावात देखील या देवीचे प्राचीन मंदिर आहे। मान्यतेनुसार सन 1303 मध्ये श्री चिंतामणीजी महाराज भगत यांनी या ठिकाणी देवीची मूर्ती प्रस्थापित केली होती। मौर्य शासकांनी या मंदिराला राजमान्यता दिली होती, तर अहिल्याबाई होळकरांनी येथे पूजा अर्चना केली होती, अशी ही मान्यता आहे। मंदिराच्या देखभालीची जबाबदारी आजही भगत कुटुंब निभावत आहे। हे मंदिर जागृत असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते। शहरातील नागरिकांना या मंदिराचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि भक्तांना दर्शन मिळावे यासाठी मंडळाने यंदा हे विशेष देखावा साकारला आहे। मंडळाने सर्व नागरिकांना आणि भाविकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन हिंगलाज माता देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। हमारा मंडल है राजापेठ पुलिस स्टेशन के सामने श्री अंबा एकविरा नवदुर्गा उत्सव मंडल। इस मंडल की विशेषता यह है कि हम पूरे विश्व में अकेला ऐसा मंडल है जिसने 51 शक्तिपीठ बिठाने का प्रण लिया है। उसमें का ये हमारा 5वां वर्ष है। इसमें हमने माता हिंगलाज देवी की प्रतिमा स्थापित की है, जो बलूचिस्तान में है। बलूचिस्तान के बाद में ये माता एक भगत फैमिली के घर में 1303 में यहाँ पे विराजमान हुई है, हिंगलाजपुर गाँव में, जो कि यहाँ से 25 किलोमीटर आता है, नांदगाव खंडेश्वर तालुका में। तो इस जो झांकी हमने ये बार विराजमान की है, तो पूरे अमरावती वासियों को अनुरोध है कि भाई इस झांकी का दर्शन लेवे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अमरावतीपासून 25 किलोमीटरवर आपलं गाव आहे। खूप पुरातन मंदिर आहे। 2 एकरमध्ये भव्य परकोट आहे, दीपमाळ आहे, त्याच्यानंतर पायऱ्याच्या विहिरी आहे आणि खूप जागृत मंदिर आहे। आणि आमची आता ही 9वी पिढी आहे भगत फॅमिलीची। आमचे जे चिमणाजी महाराज भगत होते, हे यांना देवी प्रसन्न होऊन तिथे देवी स्थापित झालेली आहे। देवी खऱ्या भक्ताच्या शोधात जेव्हा बलुचिस्तानवरून निघाली ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून, तेव्हा विदर्भ प्रांतात तिला म्हणजे योग्य भगत मिळाला, ते आमचे चिमणाजी महाराज भगत। त्यांचे जे गुरु होते अमृतगीर महाराज, यांच्या सांगण्यावरून त्यांनी तिथे भव्य मंदिराचं स्थापना केली आणि मूर्ती स्थापित करून आज आम्ही दोन्ही नवरात्रात त्याची पूजा अर्चना भगत परिवार करत आहे। मी प्रसाद अरुण भगत, आमचे मोठे वडील रामदासजी परशुरामजी भगत हे तिथे व्यवस्थापक आहे। हिंगलाज माता देवीचे दर्शन केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे तर इतिहास आणि परंपरेची जाणीव करून देणारे आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात या भव्य झाकीला जरूर भेट द्या आणि देवीचे आशीर्वाद मिळवा।